आरंभ एका नव्या पर्वाचा। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज बारामती दौऱ्यावर होते। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ त्यांची सभा पार पडली। पवार विरुद्ध पवार या संघर्षामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हिट होतील। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या चांगल्या मताने निवडून येतील असा विश्वास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला आहे। पाहूयात। सुनेत्रा पवार यांच्या प्रचारानिमित्तानं मी बारामतीमध्ये आलेलो आहे। आज माझ्या सासवडमध्ये, बारामतीमध्ये, जंक्शनला आणि दौंडमध्ये सभा ठेवलेली आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स अत्यंत चांगला मिळतो आहे आणि अजितदादा यांची ताकद या ठिकाणी फार मोठी आहे। पवार विरुद्ध पवार या संघर्षामध्ये अजितदादा पवार कसे होतील आणि सुनेत्रा पवार या चांगल्या मताने निवडून येतील अशा मला अपेक्षा आहे। आपल्याला माहित आहे 2014 मध्ये या ठिकाणी महादेव जानकर उभे राहिले होते आणि महादेव जानकर यांनी जवळजवळ 4-4.5 लाख मतं घेतली होती। आता अजितदादा आमच्या सोबत आहे, त्यानंतर शिवतारे हे आमच्या सोबत आलेले आहे आणि बाकीचे सगळे आमचे महायुतीचे सगळे पक्ष आहेत। त्यामुळे सुनेत्रा पवार हे अत्यंत चांगल्या मताने निवडून येतील अशा पद्धतीचा मला विश्वास आहे आणि त्यासाठी आज मी बारामतीमध्ये आलेलो आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्याकडून सातत्याने संविधान बदलणार अशी भूमिका घेतली जात आहे। मला असं वाटतं की संविधानावर बदलला जाण्याचा विषय अजिबात नाही आहे। माननीय नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं आहे की संविधान बदलणार नाही, संविधान बदलण्याची ताकद मनामध्ये नाही आणि संविधान पवित्र आहे की त्या संविधानाला कुणी हात लावू शकत नाही। तरी सुद्धा त्यांच्याकडे दुसरा विषय नसल्यामुळं आणि दलित समाजामध्ये, मायनॉरिटीमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी पुन्हा या इंडिया आघाडीकडून आणि या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणामध्ये मूर्खपणा केला जातो आणि लोकशाही धोक्यात आलेली आहे, संविधान धोक्यात आहे। अशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे, त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवू नये असं मला सगळ्या लोकांना आवाहन आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।